परंतु ही मते एवढ्यापुरती थांबतात का? तर नाही. आपल्या मत मांडण्याच्या अधिकारावर सुद्धा लोकशाही चालते. यात काही जण आपली मतं बोलून तर काही लिहून व्यक्त करतात. हे वक्ते, लेखक, साहित्यिक आपल्या मतांच्या माध्यमातून लोकांना गदागदा हलवण्याची, त्यांना अंतर्मुख करण्याची, त्यांच्या जाणीवा, नेणीवा आणि संवेदनांवरती वर्षानुवर्ष चढलेली सूड भरून काढण्याचं काम ही मते करत असतात. परंतु आज यांचाच आवाज दाबला जातो. अहो, इंस्टाग्राम वरती या राजकारण्यांच्या विरोधात जेव्हा पुरव झा सारखा युट्यूबर ऑल इज हेल नावाचं लोकमत तयार करतो, तेव्हा त्याला काही अंधभक्त देशद्रोही म्हणतात. विष्णू सूर्या वाघांच्या सुधीरा सूक्त या कादंबरीवर FIR दाखल केली जाते. अहो, एवढंच नाही तर फ्रँकलिनच्या जगाच्या हातातील दगड सैराटमधल्या विहिरीत टाकून लोकशाहीतला या जातीयतेतला गाळ बाहेर काढणाऱ्या नागराज मंजुळेचा सैराट असेल, लिपस्टिक अंडर माय गोरखा किंवा राजन खान यांचा हलाला असेल, यांसारख्या चित्रपटांवर बंदीची मागणी केली जाते का? तर ते सत्य मांडलं. अहो, हिंसेच्या आग्रह आहेत या लोकशाहीच्या नगरीत. आजही नेते घडवतात नगरी, आंदोलने, मोर्चे तर आजही केल्या जातात कत्तली, वक्तव्य. नागरिकांच्या आशेचा गिरत असणारी न्यायपालिका आपल्याच न्याय प्रणालीची कैफियत मांडण्यासाठी नागरिकांच्या दारात उभी राहते आणि सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश एकत्र येऊन म्हणतात